नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर बऱ्याच जणांची फेवरेट डिश असते, ती म्हणजे छोले भटुरे किंवा छोले पुरी. तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल छोलेची भाजी कशी करायची ते बघणार आहोत. अतिशय चवदार अशी आणि सेम हॉटेल स्टाईल भाजी करणार आहोत आपण. बऱ्याच जणांची तक्रार असते, की बाहेर हॉटेलमध्ये जशी छोलेची भाजी खातो ना, तशी घरी होतच नाही. पण तुम्ही या पद्धतीनं छोलेची भाजी करून बघा. अगदी रेस्टॉरंट स्टाईल छोलेची भाजी होते. त्याचबरोबर टम्म फुगणाऱ्या पुऱ्या सुद्धा आपण करणार आहोत. तर रेसिपी संपूर्ण बघा आणि हो, ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया. हॉटेलमध्ये छोलेची भाजी तयार करण्यासाठी कोणती ग्रेव्ही वापरतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर छोले किती प्रमाणात शिजवायचे की ते खायला अगदी छान लागतील आणि मस्त टम्म फुगणाऱ्या पुऱ्या मी याच्याबरोबर केल्या आहेत. पण तुम्ही भटुरे सुद्धा करू शकता, मैद्याचे भटुरे करू शकता किंवा जीरा राईसही खूप छान लागतो छोलेच्या या भाजीबरोबर. आणि मी गव्हाच्या पिठाच्या मस्त टम्म फुगणाऱ्या पुऱ्या केलेल्या आहेत. याची रेसिपी मी आत्ता सांगणार नाहीये. फक्त छोलेचीच भाजी आपण हॉटेल स्टाईल कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही बघू शकता. अप्रतिम असा कलर आलेला आहे भाजीला. त्याचबरोबर इतकी चविष्ट होते ना ही भाजी. तुम्ही एकदा करून बघा. माझी खात्री आहे तुम्ही नेहमी याच पद्धतीने छोलेची भाजी कराल. चला तर मग सर्वात आधी मी काय केलं, छोले आदल्या दिवशी रात्री भिजत ठेवले. त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते आहे. हे मी आदल्या दिवशी रात्री भिजत ठेवलेले आहेत छोले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी छोले आपण कुकरला लावून घेतलेले आहेत. आता दुसरा दिवस आहे आणि सकाळी मी छोले बघितले, अगदी छान टम्म फुगलेले आहेत, चांगले भिजलेले आहेत हे छोले. आता आपण याचं पाणी काढून टाकूया आणि हे छोले कुकरला लावून घेऊया. छोले भिजवण्याच्या आधी सुद्धा मी छान धुवून घेतले होते आणि नंतर त्याच्यात पाणी टाकून रात्रभर भिजवले. कारण छोलेंना दुकानामध्ये पावडर वगैरे लावलेली असते, ती अगदी स्वच्छ काढायची. नंतर पाणी टाकून छोले भिजत ठेवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी आपण टाकून द्यायचं आणि छोले कुकरमध्ये टाकलेले आहेत. आता मी पाणी टाकते. 1 ग्लास भरून पाणी मी टाकलेलं आहे. 1 वाटी छोले घेतले होते, त्यासाठी 1 ग्लास भरून पाणी टाकलं. एकदम चिमूटभर मीठ टाकलं, म्हणजे छोले आहे ना आळणी लागणार नाही खाताना, म्हणून चिमूटभरच मीठ टाकलेलं आहे. आता झाकण लावूया आणि याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. छोले आपल्याला अगदी छान मऊ शिजवून घ्यायचे आहेत, त्यामुळे 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत मी. आता आपण छोले शिजले आहे का ते बघूया. छोले अजिबात कच्चे राहायला नाही पाहिजे. छोले म्हणा, हरभरे म्हणा, कुठलंही कडधान्य अगदी चांगलं शिजून घ्यायचं, म्हणजे पोट बिघडत नाही. आणि तुम्ही बघू शकता छोले अगदी मऊ असे शिजून घेतले आहेत. मऊ शिजवल्याने पोटालाही त्रास होत नाही, त्याचबरोबर चवही याची छान लागते. आता मसाला काय काय आपण करणार आहोत ते बघूया. मी 2 चमचे काजू घेतलेले आहेत, ते थोडेसे तेलामध्ये परतून घेतलेले आहेत. त्याचबरोबर 1 चमचा भरून आपण मगज बी घेतलेले आहेत, तेही मी तेलामध्ये थोडा वेळ परतून घेतलेले आहेत. काजू आणि मगज बीची ग्रेव्ही आपण करणार आहोत. आता याच्यामध्येच आपण लसूण, आलं आणि कोथिंबीर सुद्धा टाकणार आहोत. आपण इथे गावरान लसूण वापरलेला आहे, त्यामुळे 4 गड्ड्या लसूण घेतलेला आहे. कारण गावरान लसूण हा बारीक पाकळ्यांचा असतो. 1 इंच आलंही कट करून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीरही टाकलेली आहे. आता थोडंसं पाणी टाकून बारीक असं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. वाटण अगदी बारीक तयार करायचं. छोलेही शिजलेले आहेत, त्याचबरोबर वाटणही तयार आहे. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण 3 चमचे तेल टाकून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचाभर मोहरी याच्यामध्ये टाकलेली आहे. थोडेसे जिरेही आपण टाकूया. त्याचबरोबर तमालपत्राची पानं मी याच्यामध्ये टाकणार आहे. 2 तमालपत्राची पानं मी तुकडे करून याच्यामध्ये टाकलेली आहे. आता मिक्सरमध्ये आपण जो मसाला वाटून घेतला होता तोही टाकलेला आहे. हा मसाला आपण तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. मसाला आपण जितका छान परतू ना, तितकी भाजीची टेस्ट वाढते. त्याच्यामुळे मसाला कच्चा ठेवायचा नाही, तो अगदी चांगला परतून घ्यायचा. मसाला 1 मिनिटभर मी चांगला परतून घेतलेला आहे. आता थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकणार आहे. पाणी टाकून आपण हा मसाला शिजवून घेऊया, म्हणजे मसाला अगदी छान शिजेल. मिक्सरच्या भांड्याला मसाला लागलेला होता, त्यातच मी पाणी टाकलं. मिक्सरचं भांडं धुतलं आणि तेच पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपण हा मसाला शिजवून घेऊया. मसाला आहे ना मिक्सरमध्ये वाटताना त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही. थोडंच पाणी टाकून मसाला आपण बारीक करून घ्यायचा. नंतर मसाला चांगला परतताना आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. आता मसाल्याला अगदी छान तेल सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता. मसाला चांगला परतून झालेला आहे. पाणी टाकून आपण चांगलं शिजवलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण तिखट मसाले टाकणार आहोत. पाणी टाकल्यानंतर जवळजवळ 1 ते 1.5 मिनिटे हा मसाला मी शिजवून घेतलेला आहे.
आता हळद टाकूया याच्यामध्ये. त्याचबरोबर घरगुती लाल तिखट मसाला मी याच्यामध्ये टाकून घेते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या. माझा घरचा मसाला अगदी छान झणझणीत झालेला आहे म्हणून मी 2 चमचे टाकलेला आहे. आता धने पावडर याच्यामध्ये मी 1 चमचा भरून टाकते. चिमूटभर हिंग सुद्धा आपण टाकूया याच्यामध्ये. आणि आता मी बेडगी मिरची पावडर टाकणार आहे 1 चमचा भरून. हॉटेलमध्ये ना जवळजवळ सर्वच भाज्यांना बेडगी मिरची पावडर वापरतात म्हणून हॉटेलच्या भाज्यांचा कलर आहे ना अगदी छान असतो. त्यामुळे इथे मी बेडगी मिरची पावडर 1 चमचा भरून टाकलेली आहे. आता हे मसाले आपण चांगले परतून घेऊया. आणि कोरडे मसाले हे लगेचच जळतात म्हणून आपण थोडा वेळ परतायचे की नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकून हे मसाले शिजवायचे. 1 मिनिटभर हे मसाले चांगले परतलेले आहेत. गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवली होती त्यामुळे मसाला खाली लागलेला नाहीये. एकसारखा हलवत हा मसाला छान परतून घेतलेला आहे. आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते. जास्त नाही, अर्धी वाटी पाणी आपल्याला टाकायचं आहे. आता या पाण्यामध्ये आपण हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया. आताही आपल्याला गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे. कारण मसाले हे लगेचच जळतात. मसाला परतताना आपण गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही. मंद गॅसच्या फ्लेमवरच आपण मसाला शिजवून घ्यायचा म्हणजे त्याला अगदी छान तेल सुटतं आणि प्रत्येक जिन्नस हा चांगला शिजला जातो. त्याच्यामुळे आता आपण हा मसाला चांगला शिजवून घेऊया गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून. त्याचबरोबर मी याच्यावरती झाकणही ठेवणार आहे. झाकण ठेवल्यामुळे ना मसाला पटकन शिजेल. 1 मिनिटभर मी झाकण ठेवून हा मसाला शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि मसाला अगदी छान शिजलेला आहे आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना सर्व मसाल्यांचा. अगदी छान सुगंध येतो आहे. मसाला चांगला शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये शिजवलेले छोले टाकून घेऊया. मसाला अगदी चांगला शिजून का घ्यायचा तर छोले आपण आधी शिजवून घेतले होते. त्यामुळे ही भाजी जास्त वेळ उकळणार नाहीये आपण. त्यामुळे मसाला कच्चा राहू शकतो. म्हणून तुम्ही जर शिजवलेली भाजी मसाल्यामध्ये ऍड करणार असाल तर तो मसाला आपण अगदी चांगला परतून घ्यायचा. तो अजिबात कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर भाजीची चव बिघडते. त्यामुळे मसाला अगदी चांगला शिजवून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शिजवलेली भाजी ऍड करायची. आता छोले मी टाकलेले आहेत आणि रस्सा आहे ना मला एवढाच पुरेसा आहे. अगदी पातळही नकोय आणि खूप घट्टही नकोय. बरोबर झालेलं आहे पाणी. आता चवीनुसार मीठही मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा आपण टाकूया आणि 10 मिनिटे ही भाजी उकळून घेऊया की गरमागरम छोलेची भाजी खाण्यासाठी तयार होऊन जाईल. 10 मिनिटे उकळल्यानंतर ग्रेव्ही आणि छोले हे एकजीव होणार आहेत आणि मस्त चवीची छोलेची भाजी तयार होणार आहे. आता 10 मिनिटे झालेली आहेत. छोलेची भाजी आपण उकळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अप्रतिम असा कलर आलेला आहे. छोले आणि मसाला अगदी छान एकजीव झालेला आहे आणि गरमागरम छोलेची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. छोलेची भाजी तयार आहे. एकदम छान हॉटेल स्टाईल भाजी झालेली आहे. आता आपण पुरीही करूया. पुऱ्या मी आधी लाटून घेतलेल्या आहेत. आता त्या एकामागून एक आपण तळून घेऊया. आणि पुऱ्या सुद्धा बघा अतिशय टम्म फुगणाऱ्या या पुऱ्या होतात आणि या आहे ना बराच वेळ टम्म फुगलेल्या राहतात आणि अतिशय मऊ नरम लागतात या पुऱ्या खायला. आज आपण फक्त छोलेचीच भाजी ही रेसिपी बघितलेली आहे. मस्त मऊ नरम पुऱ्या, टम्म फुगणाऱ्या पुऱ्या कशा करायच्या याची रेसिपी लवकरच मी घेऊन येईल. आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक पुरी ही फुगलेली आहे आणि खायला अतिशय नरम लागते. मस्त चवीची हॉटेल स्टाईल छोलेची भाजी तयार आहे. त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी या गरमागरम टम्म फुगलेल्या मऊ मुलायम नरम अशा पुऱ्या केलेल्या आहेत. तर तुम्ही छोलेच्या भाजीबरोबर खाण्यासाठी मैद्याचे भटुरे करू शकता किंवा जीरा राईस तर इतका छान लागतो ना या भाजीबरोबर. तुम्ही फक्त छोलेची भाजी आणि जीरा राईस असं सुद्धा जेवणासाठी करू शकता. अप्रतिम लागतं. आता पुऱ्याही तयार झालेल्या आहेत. छोलेची भाजीही तयार झालेली आहे. तर आता आपण वाढून घेऊया. तर बघितले ना तुम्ही अतिशय टम्म फुगणाऱ्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. त्याचबरोबर मस्त चवीची रेस्टॉरंट स्टाईल छोलेची भाजी सुद्धा तयार आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही मस्त दाटसर झालेली आहे. अगदी हॉटेल स्टाईल दिसते आहे ना आणि चव तर इतकी अप्रतिम होते ना. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आजची आपली छोलेची भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुलच विसरू नका. शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. आणि हो बाजूची बेल आयकन ही प्रेस करा. यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन.